सकाळच्या घाई-गडबडीमध्ये डब्यासाठी झटपट होणारे पदार्थ आपण ह्या सीरीजमध्ये बघत आहोत. टिफिन सीरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्याचा आज दुसरा भाग आहे. तर आपण त्यासाठी काय करता येईल ते बघणार आहोत. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपला टिफिन सीरीजचा दुसरा भाग आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत मसुराची भाजी कशी करायची. अगदी झटपट पण एकदम चविष्ट, जास्त तयारी न करता. आता इथे मी पूर्ण सबंध मसूर रात्री भिजत ठेवले होते 3-4 तास सकाळी, आणि त्याचं पाणी काढून त्याला तास 2 तास बांधून ठेवलं होतं. त्याला थोडेसे मोड आलेले आहे. जर असं करायचं नसेल तर तुम्ही फक्त रात्री मसूर भिजत ठेवलेत, सकाळी लगेचच भाजीसाठी वापरले तरीही चालेल. आता साधारण 1 वाटी मसूर आपण इथे घेतलेले आहेत. त्यासाठी आपण यामध्ये टाकूयात 2.5 वाटी पाणी आणि हे आपल्याला कुकरला लावायचं आहे. आपल्याला जास्त पाणी नको आहे, कारण आपण हे डब्याला देणार आहोत आणि जास्त याला उकळवायची गरज नको पडायला, म्हणून अगदी प्रमाणात पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. तर शिजण्यापुरतं आणि थोडासा हलकासा रस्सा राहावा याकरता. तर 1 वाटीला 2.5 वाटी पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे. यानंतर इथे घेतला आहे मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, तोही आपल्याला यातच टाकायचा आहे. 1 चमचा आलं पेस्ट आणि 1 चमचा लसूण पेस्ट एकत्र बारीक करून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरं आपण यामध्ये टाकून घेऊयात. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा तिखट, चवीनुसार तुम्ही तिखट इथे कमी जास्त करू शकतात, आणि 1 चमचा मसाला, थोडासा हिंग आपण नंतर फोडणीतही टाकणार आहोत, त्यामुळे इथे थोडासाच वापरला आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि पाव चमचा आपण इथे काळी मिरीपूड वापरली आहे. त्यानंतर अर्धा चमचा तूप आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ, हे सगळं एकत्र करून छान कुकरला आपल्याला याला साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सगळं एकत्र करूया आणि हे आपण कुकरला ठेवून घेऊया. आपला कुकर होतो तोपर्यंत आपण कणिक भिजवून घ्यायची आहे. ती कणिक भिजवून झाली म्हणजे पोळ्या आपल्या पटकन होतील. मग कुकरच्या शिट्ट्या होऊन गार होतो तोपर्यंत आपले पोळ्या एक साईडला होतील. आणि आता कुकर झालेला आहे, गार करून मी इथे काढून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात मसूर आपला छान शिजलेला आहे. ह्या पद्धतीने आपल्याला खूपही शिजवायचं नाही आहे, म्हणून मी साधारण 3च शिट्ट्या केल्या, जेणेकरून व्यवस्थित तो त्याचं गाळही होणार नाही, पण व्यवस्थित शिजला जाईल. आता इथे आपण तूप वापरतो आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकतात. साधारण 1 चमचा गच्च भरून इथे तूप वापरलं. त्या मोहरी टाकली, कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये टाकणार आहोत आणि याला छान व्यवस्थित हलवून आपलं जे हे शिजवून घेतलेलं मसुरीचं डाळ आहे ती आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. थोडीशी हळद, आपण शिजवताना अर्ध्यालाही कमी अशी हळद टाकली होती, त्यामुळे मी अजून इथे थोडीशी हळद टाकून घेतली आहे, जेणेकरून रंग छान येईल. आणि उरलेली सगळी मसुराची डाळ आपण यामध्ये वापरून घेतलेली आहे. मसुरीची डाळ नाही, आपण इथे सबंध मसूर घेतलेला आहे, सॉरी. आणि हे सगळं आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण यातच कांदा, आलं, लसूण आणि ते सगळं टाकलं होतं शिजवताना, त्यामुळे याची चव सगळी मसुरामध्ये उतरते आणि छान चव येते. आणि मुळात सगळं शिजलेलं असतं, त्यामुळे नंतर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त याला फोडणी देऊन आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी जे आहे ते व्यवस्थित उकळेल आणि सगळं मसूर एकसारखं होईल, एवढंच आपल्याला याला वाफवायचं आहे. त्यामुळे ही भाजी एकदम झटपट होते. सकाळच्या घाई-गडबडीमध्ये अगदी डब्याच काय, तर तुम्ही जेवणाला वगैरे सुद्धा ही अगदी पटकन करू शकतात. तर चवीनुसार आपण टाकणार आहोत यात मीठ. आपण शिजवतानाही यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर त्या अंदाजाने मीठ वापरायचं आहे. एकूण पूर्ण भाजीला मी साधारण 1 चमचा मीठ इथे वापरलेला आहे.
तर याला छान 2 मिनिटासाठी फक्त वाफवून घ्यायचं आहे, कारण मुळात आपले मसूर शिजलेले आहेत. फक्त आपल्याला पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकतात आपली भाजी छान तयार आहे. व्यवस्थित मस्त एकसारखी झालेली आहे आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरूया आणि याला छान हलवून गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे टिफिनमध्ये भरणार आहोत. अगदी गरम-गरम भाजी टिफिनमध्ये भरू नका. त्याला घाम येतो, पाणी सुटतं आणि मग ती भाजी खराब होण्याची शक्यता असते. आता याला गार करून घेऊया. गॅस बंद केला आहे. गार करून घेऊया आणि टिफिनमध्ये भरायचं आहे. इथे आपली मसुराची भाजी तयार आहे. त्यानंतर पोळ्या आपण करून घेतल्या होत्या, त्या इथे डब्यामध्ये देऊया आणि एक छोट्या सुट्टीसाठी बिस्किट्स बनवलेले आहेत, चण्याचे आणि खजुराचे. याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे. तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्ही बघू शकतात. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि आपण हे 5-6 बिस्किट्स देऊ शकतो. हे अगदी तुम्ही दुपारीसुद्धा खाऊ शकतात. अगदी पौष्टिक असे हे बिस्किट्स आहेत. हे 5-6 बिस्किट्स आपण डब्यासाठी देऊया. असा आपला हा मोठ्या सुट्टीचा आणि छोट्या सुट्टीचा टिफिन तयार आहे. सकाळच्या घाईत अगदी झटपट होणारा, पटकन असा चविष्ट मसुराची भाजी आणि पौष्टिक बिस्किट्स आपले टिफिनसाठी तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.